नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मोठा धक्का बसणार आहे? अखेर राज्यात चक्रीवादळ आलेले आहे. आज रात्री हे 10 जिल्ह्यांमध्ये उद्ध्वस्त होणार तशी बातमी समोर आलेली आहे. 150 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ येत आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट आलेलं आहे. गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये आज रात्री धडकणार आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि हवामान खात्या विभागाने दिलेली आहे. एक नवीन वादळ बंगालच्या उपसागरामध्ये झालेलं आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने वादळ तसेच येत आहे. 150 किलोमीटरच्या वेगाने धावत येत आहे. 10 जिल्ह्यांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे. भारतीय हवामान खात्याने आता रेड अलर्ट दिलेला आहे. गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ आल्याने या 10 जिल्ह्यांमधील भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज रात्री झालेला आहे. आता या राज्यामध्ये झाडे पडतील, पत्रे पडतील आणि भयंकर नुकसान होतील. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने तस्करीत राहण्याचा सूचना प्रशासनाने सांगितलेल्या आहे. सरकारने व्यवस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहे आणि जाहीर केलेला आहे. या चक्रीवादळाचा फटका सर्वात महाराष्ट्रातील फक्त या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार आहे. या चक्रीवादळाचा वेग सर्वात नागरिकांना घराबाहेर पडू नका अशी आव्हाने सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. आज रात्री पहिलं वादळ दाखल होणार आहे, त्यानंतर दुसरं वादळ दाखल होणार आहे. अशी भयंकर नुकसान होणार आहेत आणि आज रात्री या वादळामध्ये मोठमोठी झाडे पडतील, पत्रे पडतील अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे. त्यातल्या त्यात सर्व शेतकऱ्यांना तातडीने सूचना हवामान विभागाने दिलेली आहे. 150 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटर इतका वेगाने, भयंकर वेगाने मुंबईमध्ये हे चक्रीवादळ आता या 10 जिल्ह्यांमध्ये येणार अशी सांगितलेलं आहे. रात्री केव्हाही हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होईल. आज ज्या 10 जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ येत आहे त्या 10 जिल्ह्याची नावे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उद्या वेगळ्या 10 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर या चक्रीवादळाची भीती असेल तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार आहे नक्की बघा. सकाळपासून प्रत्येक न्यूज चॅनलला या चक्रीवादळाची बातमी पसरलेली आहे आणि पण तुम्ही नक्की बघितलीच असणार. ज्यावेळी हे चक्रीवादळ येणार असं समजल्यानंतर या 10 जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांमध्ये जास्तच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यांचं कारण म्हणजेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके केलेली आहेत. त्यामुळे हळद असेल, कांदे असतील, इतर जे पिकं असतील, उन्हाळी पिकं केलेले असतील त्या भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचं खरं कारण म्हणजेच या वादळी वाऱ्यासोबत भयंकर मोठा पाऊस येणार आहे आणि गारपिटीची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं मोठं निरसन झालेलं आहे आणि वातावरण सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आज रात्री कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आता हे चक्रीवादळ येणार आहे तुम्हाला समजणारच आहे. त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही चक्रीवादळ येणार आहे ते समजणार आहे. मुंबईकडून भयंकर असं मोठं चक्रीवादळ येत आहे असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. राज्यभरात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता सांगितलेली आहे. प्रशासनाने या सर्व नागरिकांना, विशेष शेतकऱ्यांना सुरक्षितपणेची सूचना पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे. राज्यात ठिकठिकाणी आपापली परिस्थिती देण्याचे सूचना पालन केलेलं आहे. सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत पाऊसभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना करावाच लागणार आहे. यासाठी आज रात्री कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे, सर्व सविस्तर माहिती सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चक्रीवादळ हे शक्ती नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे. समुद्राच्या काठेवरील भागावरील तापमान वाढीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यातून हे भयंकर 20 वर्षातील सर्वात मोठं वादळ निर्माण हवामान खात्याच्या अंदाजावरून या वादळाची तरतुदी चालू आहे. रात्री सर्वाधिक तीव्रता होईल
या चक्रीवादळामुळे आज रात्री जवळपास 70 ते 100 किलोमीटर वेगाने वादळ वारे वाहून लागलेले आहे. त्यानंतर उद्या रात्री ताशीच 150 किलोमीटर इतक्या भयंकर वेगाने हे चक्रीवादळ वाहण्याची शक्यता, मोठी नुकसान होईल. आज रात्री नंतर उद्या रात्री अशा अनेक धोकादायक घटना होणार आहेत. पत्र्याची असतील, झाडांची असतील, कच्ची घरं असतील, अशा पत्रे उडून जातील आणि अनेक मोठे नुकसान होणार आहे. शक्यतो समुद्राची परिस्थिती वगळण्यात आलेली आहे. म्हणजे चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झालेल्या आहेत. मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे धोका निर्माण होतोय. प्रशासनाने सर्वात मासेमारांना किनाऱ्यावरून परतण्याचे आदेश दिलेले आहेत. वीज पडण्याचा मोठा धोका आहे. चक्रीवादळामुळे विजेचा कडाडा मोठ्या प्रमाणात होत आहे. या असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नीट राहायचं, म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी सुरक्षित राहायचं आहे. अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यामागील काही वर्षातील चक्रीवादळाचा इतिहास पाहिला तर या संकटाचा गांभीर्य लक्षात येईल. आज रात्री हे जे चक्रीवादळ आहे ते 20 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज रात्री कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ येणार आहे, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे शेतकरी व्हिडिओ बंद करतील त्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसणार आहे. सर्व या व्हिडिओच्या साहाय्याने मी सांगणार आहे. जिल्ह्यात असेल तर तुम्ही या 10 जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्ही घराबाहेर पडणार नाही. तसेच तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमची कच्ची घरे असतील तर पत्रे घराची असतील, दाट शक्यता आहे, म्हणजे झाडे पडण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जर उन्हाळी पिके केली असतील तर त्याची सुद्धा नुकसान होण्याची मोठ्या प्रमाणात. तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि हे 10 जिल्ह्यांची कोणकोणती आहेत हे नक्की तुम्ही पहा. उद्या म्हणजे सांगतो, 2019ला ज्या वेळेस वादळ आलं तर त्या प्रचंड नुकसान झालं होतं. हजारो झाडे उन्हाळी पडली होती आणि आता सुद्धा हेच परिस्थिती असल्याची माहिती समोर आलेली आहे. 2020 मध्ये अफवा नावाचं चक्रीवादळ हाहाकार माजवला होता. या वादळामुळे सुमारे 13 लाख घरं, पिकांची नुकसान झाली होते. आणि पुढचं वादळ म्हणजे 2021 मध्ये या चक्रीवादळाचं म्हटलं होतं, ज्यावेळेस किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, निवास केला होता. या सर्व उदाहरणामुळे तुमच्या लक्षात चक्रीवादळाचा संकट भीती येत आहे, म्हणजे किती नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी चक्रीवादळ हे गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठं सुरक्षितपणे राहायचं आहे. 2019 मध्ये कोकण केर नावाचं वादळ आलं होतं, ज्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेती नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना लाखोचा फटका बसला होता. आता या भूमीवर लगेचच शेती वादळामुळे आज रात्री आणि उद्या रात्री काही ठिकाणी एवढा मोठा फटका बसणार आहे की हलक्या झाडांनाही सुद्धा मोडून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सर्व शेतकरी व नागरिकांनी आज रात्री जरा सुरक्षितपणे राहायचं आहे. विजेपासून सावध राहा. कुठेही वीज चमकली असेल तर आसपास विजा चमकत असतील तर घराबाहेर पडू नका. लवकरात लवकर शेतकऱ्यांना बसतो आणि सर्व विजेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं व म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी घराबाहेर पडू नका. मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तूचा वापर, जर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर असाल आणि विजेचं वातावरण निर्माण झाले असेल तर वीज कडाडून असती तर 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जो आहे तो फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आपण 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी व सर्व व्यक्तींनी जिल्ह्यांची नक्की यादी पाहायची आहे. आता आपण पहिल्या जिल्ह्याचं नाव सांगणार आहे. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल. या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान व वादळी वाऱ्यामुळे होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि समुद्राच्या किनारपट्टीवर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तरी या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जपून राहायचं आहे आणि घराबाहेर या 3 तारखांना पडू नये असे हवामान खात्याने सांगितलेले आहे. आणि जास्त प्रमाणात शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आणि आंबे असेल, डाळिंब असेल, अनेक असे पिकं असतील उन्हाळी
अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. आपली फळं वगैरे असतील विकून टाकावी, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची फळबागा आहेत या 3 तारखाच्या अगोदर विकून टाकावे आणि सुरक्षितता राखावी. आपण आता चक्रीवादळाच्या तारखा बघणार आहे. 23 मे ते 28 मेपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये आणि सुरक्षितपणे राहावे अशी सरकारची विनंती आहे. आणि आपले असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.